आता तुला आपलं एसीचे फुल प्रॅक्टिकल सांगतो की कसे करायचे आणि काय करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एसीचे प्रॅक्टिकल एज स्टार UML मध्ये करायचे. ओके, सो स्टार UML एज असं दिसतो. त्याचा इंटरफेस काही आतमध्ये माझं म्हणजे खूप वेगळा आहे, कारण माझा एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि आपला कॉलेजमध्ये लोअर व्हर्जनचा आहे. सो सांगतो मी ॲज अ कॉलेजमध्येच ट्राय करतो की कसं चालवायचं तेच सांगेन मी. आणि ॲज अ जेव्हा तुला कॉलेजमध्ये चालू करायचं असेल तर आपल्याला असं चालू करायचं ते पण शो करतो मी. ओके, सो स्टार UML स्टार्ट करण्यासाठी इकडे स्टार UML सर्च करायचं. सर्च केल्यानंतर त्याच्यावर त्याला आपण रन ॲज ॲडमिनिस्टर करायचं. ओके, डायरेक्टली ऑन नाही करायचं. रन ॲज ॲडमिनिस्टर केल्यानंतर त्याला इकडे असं मेसेज शो करेल. मेसेज शो केल्यावर त्याला येस वर क्लिक करायचं. येस वर क्लिक केल्यानंतर स्टार UML जेव्हा स्टार्ट होईल तर तुला असा काही इंटरफेस शो करेल. सो त्यानंतर तिकडे असं एक सेम अशीच विंडो असते, फक्त थोडी डिफरंट असते, मोठी असते आणि हे असतं, बाकी सेम असतं. त्यानंतर तिकडं साईडला सेम असंच टाईपमध्ये एक मॉडेल एक्सप्लोरर अनटायटल आणि तिकडे काही मॉडेल्सचे नेम असतील. त्यामध्ये आपल्याला अनटायटल वरती राईट क्लिक करून ॲड करायचं असतं. ॲडमध्ये जाऊन यूज केस मॉडेलवरती क्लिक करायचं असतं. ओके, सो माझा इथं डायरेक्टली ऑप्शन आहे, तो मी डायरेक्टली डायग्राम ॲड करतो. सो फर्स्ट आपल्याला प्रॅक्टिकल करवलेलं सरनी क्लास डायग्राम. सो मी क्लास डायग्राम इकडं क्रिएट करतो. हा मोठावाला आहे तो तर शो केलेला मी कॉलेजमध्ये. त्याच्यामध्ये जो छोटावाला आहे तो शो करतो. त्यामध्ये मोस्ट ऑफ कंपोनेंट झालेले. छोट्यावाल्यामध्ये काही कंपोनेंट्स आहेत ते मी सांगितले नव्हते ते सांगतो. ओके, क्लास डायग्राममध्ये आल्यावर त्याला आपण क्लास बोलतो ते तुला माहिती. ओके, सो इकडं क्लास घेऊया. एक क्लास त्याच्यामध्ये टोटल आपल्याला 1 2 3 4 क्लास घ्यायचे. सो एक क्लास इकडं, दुसरा, तिसरा, चौथा, पाच पाच क्लास घ्यायचे. टोटल 5 क्लास घेतले. एक सेकंड जास्त झाले. त्याला मी करतो. सो आपण इकडे हे 5 क्लासेस घेतलेत. त्या 5ही क्लासेसला आपल्याला इकडे नेमिंग करायचे. सो नेमिंग इकडे फर्स्ट करतो मी. इकडे फर्स्ट नेम दिला आहे लॉन मॉवर. लॉन मॉवर एक ग्रास कट करणारी मशीन असते. त्याच्यावरती एक टेबल ह्या लोकांनी बनवलाय, तर आपण त्याच्यावरती बनवूया लॉन मॉवर. सो लॉन मॉवर एक क्लास आपण क्रिएट केला इकडं. सो त्याचे काय ॲट्रिब्यूट्स अँड ऑल ॲक्शन ऑब्जेक्ट्स आणि त्याच्या हे नाही आहेत. सो आपण इथे खाली काय दिलेलं आहे हे ऑलरेडी मी तुला एक्सप्लेन केलं की फर्स्ट जे कॉलम असतो, रो असते, ते क्लासला डेडिकेट करते. सेकंड आपले ॲट्रिब्यूट्सला करते आणि त्याच्या खालचे त्याचे जे काही ऑपरेशन्स असतील त्याला डेडिकेट करतात. ओके, सो ह्याच्यामध्ये काही ॲट्रिब्यूट्स आणि ऑपरेशन्स नाही आहेत, फक्त क्लास नेम करून क्रिएट केलेलं आहे. सेम ॲज इट इज आपण बाकीचे पण खालचे त्यांचे करूया. त्याच्यामध्ये एक क्लास आहे केला आहे ब्लेड. ब्लेड आता लॉन मध्ये ग्रास कट करण्यासाठी तो जी मशीन यूज करतो त्यामध्ये ब्लेड असतातच. ॲज त्याच्यामध्ये अजून काय असतं, इंजिन, इंजिन आणि व्हील्स असतात त्याला पाठी पुढे जाण्यासाठी. व्हील्स, व्हील्स झाले आणि डेक, ज्याच्यामध्ये हे सगळं बनवलं असणार. ओके, डेक म्हणजे पूर्ण बॉडी पार्ट झाली त्याची. ओके, हे 5 आपले क्लास क्रिएट करून झाले. आता मी ह्याच्या आधी जो तुला डायग्राम दाखवलेला होता क्लास डायग्राम, त्याच्यामध्ये आपण फक्त क्लास क्रिएट केलेले आणि त्या क्लासला असोसिएशनशी कनेक्ट केलेले. असोसिएशन म्हणजे हे असोसिएशन म्हणजे ते जे दोघांना कनेक्ट करताना जे रिलेशन शो करतो त्याला असोसिएशन बोलतात. ओके, सो आपण गेल्या डायग्राम मध्ये असोसिएशन आणि जनरलायझेशननी आपण कनेक्ट केलेले होते. सो ह्या डायग्राम मध्ये आपल्याला ॲग्रिगेशन यूज करायचं आहे. ओके,
सो ॲग्रिगेशन यूज करू आपण ब्लेड आणि ह्याच्यामध्ये, ह्याला ॲग्रिगेशन सिम्बॉल्स बोलतात. हे झालं ॲग्रिगेशन, हे झालं कनेक्ट ॲग्रिगेशन, हा एक कनेक्ट झाला आणि हा एक कनेक्ट झाला. सो आता आपल्याला लाईनला एडिट करायचं, आपण परत एकदा एरोवर जाऊया आणि ह्या लाईनला आपण थोडंसं स्टायलिश करू, लाईनमध्ये आणू व्यवस्थित प्रॉपर. ओके, सो परफेक्ट आहे. ओके, बस एवढंच डायग्राम आहे हा, याच्या पुढे काही नाही आहे. हे क्लास डायग्राम 2 होते जे तुला करवले मी. ह्याच्यानंतरचा डायग्राम आहे यूज केस डायग्राम. यूज केस डायग्राम मी आता तुला एक्सप्लेन करतो. ओके, सो क्लास डायग्राममध्ये काही नाही आहे, फक्त एवढेच ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये मी ह्याचे जे क्लासेस आहेत, बेसिक्स काय आहेत ते मी समजवतो. सो ह्याला मी तुला सांगितलंच होतं की ह्याला क्लास बोलतात. ओके, क्लासमध्ये ही जी पहिली लाईन आहे त्याला, म्हणजे पहिली जी रो असते त्याला पहिली, सो या पहिल्या लाईनला आपलं क्लास बोलतात, म्हणजे जे काही आपल्या क्लासचं नाव असेल ते आपल्याला या फर्स्ट रो मध्ये फिल्ड करायचं असतं, क्लास नेम. सेकंड, आपल्या क्लासमध्ये काय काय कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स आपण यूज केले असतील ते आपल्याला सेकंड रो मध्ये फिल्ड करायचे असतात, ॲज अ मी जे गेल्या टायमाला सांगितलं होतं ॲज अ. आणि थर्ड याच्यामध्ये त्याचे ऑपरेशन्स, म्हणजे त्या क्लासमध्ये काही ऑपरेशन्स दिले असतील, आपण जसं समज ए प्लस म्हणजे समचं केलं आपण, मग हां ॲडिशनचा कोड लिहिला असेल, त्यामध्ये तुम्ही एक ॲड करून एक क्लास क्रिएट केलीस. ओके, तर इकडे पहिल्यामध्ये ॲड लिहून येणार. ओके, ॲडिशन करून. ओके, क्लास नेम आहे ॲडिशन, तो इकडे क्लासमध्ये ॲडिशन लिहून येणार. सेकंड आपला ॲट्रिब्यूट्स, त्यामध्ये ॲट्रिब्यूट्स आपण घेतले ए आणि बी, दोन आपण व्हेरिएबल्स घेतले, त्यामध्ये आपण व्हॅल्यूज असाइन केले. ओके, सो ए आणि बी हे आपले ॲट्रिब्यूट्स झाले, ते आपण सेकंड लाईनमध्ये क्रिएट करणार. अदरवाईज नंतर ऑपरेशन, ऑपरेशन म्हणजे त्यांचा यूज काय करणार आपण त्याच्यामध्ये, आपण थर्ड लाईनमध्ये टाकणार की ते ए प्लस बी इज इक्वल टू आपल्या थर्ड व्हेरिएबलमध्ये त्यांचे समिशन होऊन जे काही आन्सर येईल ते तिकडे स्टोअर होणार, ते आपण इकडे ऑपरेशन थर्डमध्ये टाकणार. ओके, हे सगळं ह्याच्यामध्ये क्रिएट होतं. सो तुला क्लास समजला असेल. इंटरफेस, इंटरफेस पण एक ॲज अ कनेक्शनचं हे आहे, फ्लो आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलीस, ह्याच्यामध्ये काही इंटरफेस असेल तुझा, म्हणजे ह्या दोघांमध्ये काय कनेक्शन्स असतील ते शो करण्यासाठी हे. आता सध्या तरी इंटरफेसचा आपल्याला काही यूज नाही आहे, सो इंटरफेस डिलीट करूया. असोसिएशन तुला समजवलेलं की असोसिएशन दोन बॉक्स, दोन क्लासेस किंवा दोन ऑब्जेक्ट्सला कनेक्ट करण्यासाठी यूज होतं. सो रिलेशन शो करण्यासाठी किंवा कनेक्शन शो करण्यासाठी आपण असोसिएशन यूज करतो नॉर्मल कनेक्शनसाठी. डायरेक्टेड असोसिएशन म्हणजे डायरेक्टेड अगर तुला कुठलं करायचं असेल, म्हणजे काही क्लासेस तसे डिपेंडेंट असतात, समज आता ब्लेड इंजिनवरती डिपेंडेंट असेल, सो आपण डायरेक्टेड असोसिएशन यूज करून त्याला सांगू शकतो की ब्लेड जे आहेत ते इंजिनवरती डिपेंडेंट आहेत, की विदाऊट इंजिन ते ब्लेड वर्क करणार नाही. आणि विदाऊट व्हील्स ही जी पूर्ण डेक आहे, ही जी पूर्ण लोअर मोवर मशीन आहे, ती पुढे मूव्ह करणार नाही. विदाऊट इंजन हे व्हील्स वर्क करणार नाही. आपण असं सांगू शकतो की डायरेक्टेड म्हणजे डिपेंडेंट अँड डिपेंडन्सी त्याने शो करतो आपण एरोनी. ओके, सो ह्याला काढूया. आणि दुसरं आहे ॲग्रिगेशन. ॲग्रिगेशन जसं मी इकडे सांगितलं की ॲज हे सगळे ह्या एका मॉडेल, म्हणजे हा एक जो मॉडेल आहे, हा पूर्ण एका मॉडेलचं नाव आहे. ओके, म्हणजे ही एक पूर्ण एक मशीन आहे. या मशीनमध्ये ह्या सगळ्यांचा एक रोल पार्ट आहे. ओके, हे जे जेवढे पण आहेत त्यांचे एक रोल पार्ट त्या मशीनमध्ये आहे. सो ते शो करण्यासाठी आपण इकडे ॲग्रिगेशन यूज करतो. कंपोजिशनचं यूज नाही आहे, डिपेंडन्सी पण आता सध्या यूज नाही. डिपेंडन्सी पण तरी पण तेच सेम ॲज जसं मी डायरेक्टेड असोसिएशन सांगितलं की तो त्याच्यावरती डिपेंडेंट आहे की हा ह्याच्यावरती डिपेंडेंट आहे, ते शो करण्यासाठी आपण डिपेंडन्सी पण यूज करतो. सेम ॲज तेच आहे. आणि जनरलायझेशन पण सेम ॲज इट इज तेच, रिलेशन शो करण्यासाठी इंटरफेस रिलायझेशन ते सगळं आहे. सध्या तरी आपले एवढे दोनच क्लासेस आहेत, तर त्याच्यामध्ये फक्त क्लास, असोसिएशन आणि ॲग्रिगेशन आणि जनरलायझेशन हे 4 कंपोनेंट्स यूज झालेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये अगर क्लास डायग्राम येतो, तर त्यामध्ये हे 4 कंपोनेंट्स लिहायचे, जसं की क्लास, असोसिएशन, ॲग्रिगेशन आणि जनरलायझेशन हे 4 लिहून त्यांचे मीनिंग्स लिहून टाकायचे. फुल 5 मार्क्स भेटतील. ओके.